गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. तर माझे नाव जागृती योगेश थोरात, वर्ग 4. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आज आमच्या शाळेत मातृ पितृ दिन साजरा केला. खूप छान झाला. मी आई बाबांची पूजन केलं. कसं वाटलं तुला? छान. आणखीन काय सांगशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? माझे नाव स्वराज्य गजानन गायकवाड. आज आमच्या शाळेत मातृपितृ पूजन दिन साजरा केला. आम्ही सर्व विद्यार्थिनींनी आपल्या आईबाबाचे पूजन केले. नमस्कार, मी माझी मुलगी शाळेतून मी पालक म्हणून शाळेत आले आणि आज जे मातृपितृ पूजन झालं ना सर, तर त्यामध्ये माझंही पात्रपूजन झालं. तर खरंच आयुष्यात म्हणजे पहिली बार माझं अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि शाळेमध्ये हा कार्यक्रम घेणं म्हणजे, आणि ते पण ह्या दिवशी, तर खूपच छान वाटलं सर. आणि यापुढे जे सर लोकांनी जे नियोजन केलेलं आहे ते पण खूप छान, आणि गावकऱ्यांचा पण खूप छान सपोर्ट भेटला. त्याबद्दल खरंच मी आभारी आहे. आणि यापुढे समज शाळेमध्ये हे कार्यक्रम घेणं ही काळाची गरज आहे आणि घ्यायलाच पाहिजेत, कारण आई वडिलांविषयी प्रेम व्यक्त करणं म्हणजे ह्या दिवशी शिक्षक लोकांनी जे शिकवलं तर त्यासाठी खरंच मी आभारी आहे. आणि यापुढेही त्यांनी कार्यक्रम घ्यावे. आम्ही महिलाही त्याला सपोर्ट करू आणि आमच्या घरचेही सपोर्ट करतील, एवढंच. आज वरुड खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये मातृपितृ दिन खूप असा छान साजरा करण्यात आला. आणि विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन दिवस न साजरा करता मातृपितृ दिन साजरा करण्यात आला. ही खूप काळाची गरज आहे. इतर गोष्टीकडे न वळता मातृपितृ पूजनाकडे वळण्याचा शिक्षक लोकांचा हा प्रयत्न खूपच यशस्वी ठरला आणि त्यांना गावकऱ्यांनी खूप प्रतिसाद दिला. आणि असे कार्यक्रम यशस्वीरित्या हो हीच माझी इच्छा आहे आणि आम्ही जिल्हा परिषद शाळेला कायम सपोर्ट करणार आहोत. आज व्हॅलेंटाईन्स दिवस हा साजरा करतायत, तर मला तर वाटतं संस्कृती अनुसार हा नाही व्हायला पाहिजे. आणि मातृपितृ हा दिवस हा नक्कीच टाकसाळे सरांनी हा कार्यक्रम नियोजित केला आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरपूर म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटलं बा, की जे काळाची गरज आहे ही संस्कृती जपायला पाहिजे. आणि आई वडिलांना आज काळात आई वडील प्रत्येक मुलापासून हे दूर होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे प्रत्येक मुलाच्या मनामध्ये जे रुजत आहे हे खूप आजच्या काळाची गरज आहे. आणि हे कार्यक्रम असे होत राहावे अशी मी म्हणजे खूप प्रयत्न करू आणि जपायचे प्रयत्नही सुद्धा करू. तिथं 6वीला शिकत आहे, तर तिच्यात खूप मोठा बदल झालेला आहे शिक्षक आल्यापासून. हो, खरंच मी त्यांचे खूप आभार मानते. माझी खूप इच्छा होती त्यांचे आभार व्यक्त करायची, तर मला आज संधी भेटली. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आज 14 फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे सारख्या कार्यक्रमाला फाटा देत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड खुर्द येथील आमचे मुख्याध्यापक श्री टाकसाळ सर, जाधव सर, तसेच चापे मॅडम आणि त्यांच्या सहकारी या सर्वांनी मिळून मातृपितृ पूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये टाकसाळ सर व त्यांच्या सहकार्यांनी एकदम असं मस्तपैकी नियोजन करून संपूर्ण गावकऱ्यांचं, गावातील पालकांचे माता पिता, आजी आजोबा या सर्वांचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आणि असं हे पूजन, असा हा कार्यक्रम म्हणजे वरुडच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये व्हायला पाहिजे. आई वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहावं यासाठी आम्ही सर्व शिक्षक मंडळींनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड खुर्द या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा होत असताना मातृपितृ पूजन दिन साजरा केला. आणि सर्वात प्रथम आनंद वाटतो सांगायला की ह्या कार्यक्रमासाठी आमच्या हाकेस ओ देऊन आदरणीय सरपंच महोदयापासून सर्व मान्यवर मंडळी गावात 2-3 प्रकारचे कार्यक्रम असताना सुद्धा धावपळ करून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाले. आमच्या चिमुकल्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. अतिशय सुंदर सोहळा. सांगायला असं वाटतं मला की व्हॅलेंटाईन डे जगभरामध्ये साजरा होतो. आपल्या पाश्चात्य संस्कृतीचं जास्त आपल्या भारतामध्ये म्हणजे चालू आहे आणि तिचं निराकरण व्हावं, आपली संस्कृती जतन व्हावं यासाठी आपल्या आई वडिलांच्या ऋणात राहण्यासाठी आम्ही मातृपितृ पूजन दिन सोहळा या ठिकाणी साजरा केला. त्याला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. लक्ष्मी नारायणाय भवन्तो. ओम शांती शांती. ओम कल्याणमस्तु.
Good.